सो वाग्भट वाचनाचा आजचा दिवस आणि ऋतुचर्या आणि व्यावहारिक उपयोग हा विषय जो आहे, कारण जनरली कॉलेजेसमध्ये शिकत असताना प्रॅक्टिकल ॲप्रोचनी कोणी शिकवत नाही किंवा आपण तसं पाहत नाही. एव्हाना आपलं वय खूप कमी असतं अशा पद्धतीच्या सिरियस गोष्टी समजण्यासाठी. म्हणून आपण माझं नेहमीचं म्हणणं असं आहे की फर्स्ट इयरचे जे काही विषय आहेत, ज्यामध्ये पदार्थविज्ञान आहे किंवा संहिता आहेत किंवा इतर सगळ्याच गोष्टी, शास्त्र शिकण्यासाठी लायकी नावाचा एक विषय असतो. लायकी म्हणजे तुमची कॅपेबिलिटी किंवा क्रेडिबिलिटी तेवढी पाहिजे की शास्त्र समजण्यासाठी आपल्याला तो बुद्ध्यांक प्रस्थापित करावा लागतो. पण बायोलॉजी, झुलॉजी हे की नाही, केमिस्ट्री वगैरे विषय शिकून आपण BMSला ॲडमिशन घेतो आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे वात, पित्त, कफ किंवा अनुमान, प्रमाण, आप्त प्रमाण वगैरे वगैरे अशा गोष्टी शिकवल्या जातात आणि लॉजिकल वाटत नाही. ते का लॉजिकल वाटत नाही? कारण मुळात त्याच्यामध्ये इंटरेस्ट येण्यासाठी जे काही पाहिजे, म्हणजे भूमी पाहिजे, ती भूमी नसते. कारण आपण पूर्वी कधी संस्कृत त्या पद्धतीनं पाहिलेलं नसतं. काल जो माझा विषय झाला की श्रद्धेय भाग आपल्या शास्त्राविषयी, संस्कृतीविषयी नसतो आणि त्याच्या कारणाने मग अशा पद्धतीचे जे विषय आहेत, दिनचर्या असेल, ऋतुचर्या असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी ॲक्च्युअली शास्त्रामध्ये सांगून ठेवल्यात, या प्रत्येकच गोष्टीविषयीचं आकलन आणि अनुकरण हा विषय आपल्याकडनं घडत नाही. आणि म्हणून मागे पण वाग्भट वाचन झालं होतं गणेश किंवा ह्या सगळ्यांची बॅच असताना, आणि पुन्हा एकदा वाचनाचं कारण म्हणजे दर 10 वर्षांनी माझं एक मत आहे की त्याच्यावरती जे काही घडतं, म्हणजे येतं किंवा अनुभवतो, या सगळ्यांना धरून कुठंतरी आपलं पण विश्लेषण होतं आणि इतरांना पण ऐकण्यात येतं. सो शिशिर ऋतुचर्या या ठिकाणी दिलेली आहे. शिशिर ऋतूमध्ये देखील हेमंत ऋतूप्रमाणेच वर्तन ठेवावे. या ऋतूमध्ये हेमंतापेक्षा थंडी अधिक असून आदानकाल सुरू झाल्यामुळे हवेत वृक्षताही बरीच उत्पन्न होते व म्हणूनच वरील विधी हा या ऋतूमध्ये विशेष करून लागू आहे. जे काही वरती ऊब ठेवण्यासाठी, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी शेकोटी लावावी किंवा स्निग्ध अभ्यंग करावा, स्निग्ध आहार घ्यावा, स्निग्ध सहवास ठेवावा वगैरे वगैरे गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी शिशिर ऋतूमध्ये ज्या हेमंतात आपण करतो त्या प्रायः कराव्यात असं शास्त्रांनी सांगितलं आहे. सो अशा ऋतूमध्ये ज्यावेळी जानेवारी महिना येतो, म्हणजे डिसेंबर जानेवारीचा तो पिरियड असतो, ज्यावेळी शिशिर ऋतू येतो, त्यांनी विशेषतः सांगितले की थंडी असते पण ती रुक्ष असते. हेमंतातली जी थंडी आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं. म्हणून मी नेहमी हिवाळ्याच्या काउन्सिलिंगमध्ये सांगत असतो की ज्यावेळी दव पडतो, दव, शबनम हा शब्द येतो, त्याला दव म्हणतात त्याला, तो म्हणजे ॲक्च्युअल हेमंताची थंडी आहे. आणि ज्यावेळी ॲक्च्युअल दव पडत नाही किंवा ड्रायनेस असतं, म्हणजे व्हॉट इज मीन बाय दव हे जर आपण गणित समजून घेतलं तर जमिनीतलं जे काही बाष्प असतं, हे बाष्प जमीन फाटल्यानंतर, म्हणजे ज्याला आपण भडोळ म्हणतो, किंवा शेती जर तुम्ही गेले तर कधी टियर्स दिसतात तुम्हाला जमिनीला, तर त्या जमिनीमधून जे काही बाष्प येतं ते वरती चालणाऱ्या थंड हवेमुळं ते बाष्प द्रवीभूत होतं आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी दव पाहायला मिळतो. इन शॉर्ट, पृथ्वी तत्वामधलं मॉइश्चर आहे ते स्निग्धता आहे. म्हणून पृथ्वीच्या ठिकाणी स्निग्धता आणि त्याच्यानंतर वरतून येणारी थंड हवा
इक्वल टू हेमंत आहे. म्हणून हेमंतामध्ये थंडी जरी असली तरी ती गुलाबी विथ मॉइश्चर असल्या कारणानं नाकाला, तोंडाला, त्वचेला म्हणावं तसं ड्रायनेस येत नाही. आणि दॅट्स वाय शिशिर ऋतूमध्ये वृक्षता असते असं जे त्यांचं म्हणणं आहे, तो मॉइश्चर संपतो. आपण आदानाकडे जात असल्या कारणानं त्या ठिकाणचं मॉइश्चर जेव्हा संपतं तेव्हा तो दव पडत नाही आणि ड्रायनेस पण स्किनला यायला लागतं, नाकाला यायला लागतं. कल्चरमध्ये या ऋतूमध्ये स्पेशली तिळगुळ हा विषय येतो. संक्रांत केव्हा येते? 14 तारखेला संक्रांत येते, जेव्हा आपण विसर्गातून आदानाकडे जातो. संक्रमण हा शब्द आहे त्या ठिकाणी. दॅट्स वाय इट इज अ संक्रांत. सो तीळ आणि गूळ आणि त्याची पोळी अशा पद्धतीचं संस्कृतीनं जे काही वारसा जपलेला आहे आणि मॅसेजिंग ज्याला आपण म्हणतो की तीळगुळांनी काय घडतं. सो तीळ आणि गूळ हा स्निग्ध आणि उष्ण आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या वृक्ष वातावरणावरती, शीत वातावरणावरती जबरदस्त काम करणारी गोष्ट आहे. शीत आणि वृक्ष गुणाच्या कारणाने मूत्राची उत्पत्ती कमी होते, शीत प्लस वृक्ष ह्या कॉम्बिनेशनने. म्हणून वाताचा प्रकोप झाल्यानंतर मूत्रकृच्छ त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून मग तीळ आणि गुळामुळं ॲक्च्युअल मूत्र सुट व्हायला लागतं. वातानुलोमन नावाचा जो विषय आहे की शीत आणि वृक्ष गुणाच्या कारणांनी पॅरास्टॅल्टिक मूवमेंट्स थांबतात, किंवा थांबतात म्हणण्यापेक्षा स्लो होतात. आणि अशावेळी पॅरास्टॅल्टिक मूवमेंट्स वाढवण्यासाठी म्हणून तीळ आणि गुळाचा वापर होतो. ड्रायनेस अबाउट स्किन, आय, इयर किंवा कुठलेही बहिर्वह स्रोतस इन्क्लुडिंग ॲनल रिजन अल्सो, तेव्हा ड्रायनेस आल्या कारणानं त्या ठिकाणी ॲक्च्युअल अनुलोमन नावाचा जो प्रकार व्हायला पाहिजे तर तो न घडल्या कारणानं उदावर्तजन्य संप्राप्ती घडतात आणि नानाविध पद्धतीचे पित्त कोंडल्याचे आजार, ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स कमी होणे, ज्याच्यामध्ये डेंग्यू सदृश्य परिस्थिती सापडणे, ज्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस होणे, अशा पद्धतीचे पित्त संचिती लघ्वांतरामध्ये किंवा बृहदांतरामध्ये झाल्यानंतर उत्पन्न होणारे आजार हे तीळ आणि गुळाच्या कॉम्बिनेशनने जातात. सो तीळ आणि गूळ हे कॉम्बिनेशन सांगून मला तो शिशिर ऋतू सांगायचं आहे की शिशिर ऋतूमध्ये अशा पद्धतीची जी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. एव्हाना जॉईंट स्टिफनेस किंवा स्किन ड्रायनेस तर मी तुम्हाला सांगितलं, पण जॉईंट स्टिफनेस पण पाहायला मिळतं. सो हे सगळे समीकरणं जे आहेत ते शिशिराचे आहेत. म्हणून हेमंताचा जो काही वारसा आहे या सगळ्याच बाबतीमध्ये की स्निग्ध उष्ण आहार किंवा स्निग्ध उष्ण उपाय ह्या सगळ्याच गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितपणे प्रोटेक्शन चांगलं मिळतं. शेवटी सूत्रस्थानाचा जो मुद्दा आहे पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतो की तो पुरुषम ह्या न्यायापेक्षा तो स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी आहे. म्हणजे जो काही स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं फिटनेस मेंटेन करण्यासाठी म्हणून असल्या कारणानं अप्लाइड फॉर ईच अँड एव्हरी वन, म्हणजे सगळ्यांसाठी तो कॉमन आहे. म्हणून पूर्वीचे जे काही समजा उपाय आहेत हेमंताचे ते निश्चितपणे कंटिन्यू केल्यानंतर एवढे आजार तुम्ही टाळू शकता. अबाउट प्रॅक्टिस हे पद्धतीचे पेशंट्स तुम्हाला पाहायला मिळतील जानेवारी महिन्यामध्ये. आता थोडंसं समीकरणं फार वेगळी चालली आहेत ऋतूच्या बाबतीमध्ये ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग, कारण कुठलाही ऋतू स्टेबल नाही. दॅट्स वाय आपल्याला ऋतू संबंधित दोष, दुष्य, गुणवर्धन आणि इतर सगळ्या गोष्टींमधल्या समीक्षा तुम्हाला करून ठेवाव्या लागतील की शिशिर म्हणजे हा, हेमंत म्हणजे हा, वर्षा म्हणजे हा, म्हणजे अशा पद्धतीच्या समीक्षा करून ठेवल्या कारणानं 15-15 दिवसांनी माहोल बदलतो आहे. सो जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीला पाऊस पडण्याची पण शक्यता आहे. दॅट्स वाय तेव्हा जो पाऊस पडतो ना, म्हणजे तुम्ही पहा की जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा गहू येतो त्यावेळेस जो पाऊस पडतो तो ॲक्च्युअल घट्ट कफ स्वरूप पडतो, म्हणजे बर्फ पडतो, बर्फ.
आणि शेत बर्फाच्छादित होतात. आपल्या इकडं सुद्धा लाईक जम्मू काश्मीर. म्हणजे वृक्ष आणि शीत गुणाचा इम्पॅक्ट म्हणजे जो स्निग्ध असल्यानंतर जे काही समजा पाऊस झाला असता झुमझुम, तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ज्याला आपण काय म्हणतो हे का नाही, बर्फ पडल्यानंतर गार म्हणतो. सो गारपीट नावाचा प्रकार त्या ठिकाणी घडतो. म्हणून आकलन ह्या सगळ्या ऋतूंच्या बाबतीमध्ये जर करून ठेवलं तर निश्चितपणे आपल्याला रीड करण्यासाठी आणि प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी जेव्हा केव्हा पेशंट अशा पद्धतीचा येतो तेव्हा जे सजेशन्स तुम्हाला द्यायचे आहेत हे सजेशन्स ॲक्च्युअली ह्या ऋतुचर्येमध्ये दिलेले आहेत. म्हणून रिअल प्रॅक्टिकल ॲप्रोच ज्याला आपण म्हणतो की आपल्या प्रॅक्टिसमध्ये उन्हाळ्यामध्ये कोणते सल्ले दिले जावेत, हिवाळ्यामध्ये कोणते सल्ले दिले जावेत, किंवा शिशिर ऋतूमध्ये जानेवारी महिन्यामध्ये कोणते सल्ले द्यायचे आहेत, हे तुम्ही ऋतुचर्येमध्ये कधी वाचलं आहे का? तर ऋतुचर्येमध्ये जनरली वाचल्या जात नाही, कारण आपण ऋतुचर्या त्या दृष्टिकोनातून कधी बघितलेली नाही. नेक्स्ट.